महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि या रणधुमाळीच्या आता वेगवेगळ्या घडामोडी या ठिकाणी समोर येत आहेत। लातूर महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 17 मध्ये असलेल्या तुळजाभवानी नगरातील नागरिकांनी आता या निवडणुकीवरती मतदानावरती बहिष्कार घातल्याचं सुद्धा या नागरिकांनी सांगितलं। नेमकं कारण काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। तुळजाभवानी नगरातील काही नागरिक आता माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। ताई, काय नेमकी अडचण आहे की जेणेकरून तुम्ही आता लातूर शहर महानगरपालिकेचे 15 तारखेला जी निवडणूक होणार आहे, मतदान होणार आहे, त्याच्यावर बहिष्कार घालताय? ठीक आहे, बघा गेली 25 ते 30 वर्ष झालं हा आमचा रस्ता सुरू होता, पण अचानकच नवीन लेआउट नुसार हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे। नुकतंच शासनाने हा रस्ता सुरू करण्याचे आदेश दिले होते, पण काही कारणास्तव परत हा रस्ता बंद करण्यासाठी आदेश देण्यात आलेले आहेत। यामुळे आम्ही हा बहिष्कार करत आहोत। काय नेमक्या घडामोडी आहेत? कधीपासूनचा हा तुमचा लढा चालू होता रस्त्याचा आणि आता नेमकं काय नेमका तुमचा स्टँड आहे, मागणी काय तुमची? आम्ही 1.5 वर्षापासून या रस्त्यासाठी लढा देतोय आणि यानंतर पावसाळी अधिवेशनामध्ये आपल्या लातूर जिल्ह्याचे आमदार अमित भाई यांनी प्रश्न मांडला, विधानसभेमध्ये प्रश्न मांडला, तरीसुद्धा हा रस्ता कोणी त्याची दखल घेत नाही। आणि गेले 24 नोव्हेंबरला कलेक्टरने आदेश काढला की रस्ता खुला करून द्या किंवा लेआउट कॅन्सल करा, आणि त्याची कोणी दखल न घेता 16 नोव्हेंबरला संभाजी पाटील यांच्या पत्राच्या आदेशानुसार आयुक्तांनी परत पत्र काढलं की रस्त्याला रस्ता जोडता येत नाही। कारण रस्त्याला रस्ता जोडता कसा येत नाही, प्रशासनानं आम्हाला दाखवून द्यावं, तोपर्यंत आम्ही येणाऱ्या महानगरपालिकेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचं ठरवलेलं आहे। संभाजी पाटील निलंगेकर यांनी सुद्धा अमित देशमुख यांनी सुद्धा राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये या रस्त्याच्या संदर्भात प्रश्न मांडला। जिल्हा प्रशासनाचं सुद्धा त्या संदर्भातलं पत्र होतं की हा रस्ता काढण्यात यावा। काय नेमकं आता बदल झालेला आहे? तुम्ही संभाजी पाटलांचं नाव घेताय, काय नेमकं पत्र आहे? संभाजी पाटलांनी महापालिकेला पत्र दिलेलं आहे की हा लेआउट जे आहे ते योग्य आहे, चुकीचा लेआउट असताना योग्य आहे असं म्हणतात संभाजी पाटील। हे पत्र आहे त्यांचं। त्यांच्या पत्रानुसार आयुक्तांनी हा रद्द केलेला आहे। रोड जे आदेश दिलेला होता आपलं जिल्हाधिकाऱ्यांनी, तो आयुक्तांनी रद्द केलेला आहे फक्त संभाजी पाटलाच्या पत्रामुळं। आणि बावनकुळे साहेबांनी सही केलेली आहे, ह्याच्यावर योग्य ती कारवाई करा, जो लेआउट आहे तो योग्य आहे आणि रस्ता बंद असाच राहू द्या म्हणून हे असं पत्र दिलेलं आहे त्यानं, संभाजी पाटलांनी दिलेले आहे। त्यानुसार महापालिकेच्या आयुक्तांनी निर्णय घेतलेला आहे। आता या संदर्भात जय महाराष्ट्रानं सुद्धा बातमी केलेली होती। राज्याची पावसाळ्या अधिवेशनामध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेब, जे महसूल मंत्री आहेत राज्याचे, यांनी सांगितलं होतं की या संदर्भातली चौकशी करणार, आदेश देणार, रस्ता पूर्ववत करण्याच्या संदर्भात त्यांनीही सूचित केलेलं होतं। आता त्यांचंच हे पत्र तुम्ही दाखवताय, मग काय नेमकं आता पुढे काय होईल? काय नेमका तुमचा निर्णय आहे सध्या? संभाजी पाटील भाई यांना मला एवढंच सांगायचं आहे की त्यांना एक बिल्डर महत्वाचा आहे, प्लॉटिंग जे टाकणारा बिल्डर महत्वाचा आहे का 1500 ते 2000 मतदार महत्वाचे आहेत, हेच मला कळत नाही। मग ह्या फक्त याच्यामुळे आम्ही बहिष्कार टाकत आहोत। तसं काय जिल्हा प्रशासनाला कळवलं? हो, आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी आणि महापालिकेला निवेदन दिलेलं आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर तुळजाभवानी नगरातला हा जो रस्ता आहे, या रस्त्याचा प्रश्न मागच्या 1.5 ते 2 वर्षापासून धगधगतोय। इथल्या लोकांना रस्त्याविना या ठिकाणी नाहक त्रास सहन करावा लागतोय। याचे पडसाद राज्याच्या पावसाळी अधिवेशनात उमटले। राज्याच्या पावसाळी अधिवेशनात महसूल मंत्र्यांनी आश्वासन दिलं, त्यानुसार पत्रव्यवहारही झाले, रस्ता मोकळा केला जाईल अशा पद्धतीचा आनंदोत्सव सुद्धा या नागरिकांनी साजरा केला। परंतु आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हा रस्ता या ठिकाणी तो तसाच या ठिकाणी ठेवला जाणार असल्याचं सुद्धा सांगितलं जातंय। आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या लोकांनी जो मतदानावरती बहिष्कार घातलेला आहे, याला प्रशासन कशा पद्धतीने उत्तर देते आणि या लोकांचा जो प्रश्न आहे तो मार्गी कसा काढला जातो हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वाचं आहे। अजय गुडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।